कल्पना करा, आजारी पडल्यानंतर लवकर बरे व्हावे म्हणून कोणीतरी अत्यंत आवडीने आणि काळजीने पालकाचं सूप पित आहे. हो, म्हणजे घरातील सर्वांना तर असेच वाटते ना की हे सूप आरोग्यासाठी एखाद्या अमृतासारखं आहे. अगदी बरोबर. पण तेच ते हेल्दी सूप शरीरात गेल्यानंतर त्यांच्या जीवनरक्षक औषधाच्या विरुद्ध एका विषासारखं किंवा चक्क शत्रूसारखं काम करत असेल तर? बापरे, हा विचारच खरं तर खूप अस्वस्थ करणारा आहे. हो ना. आरोग्यदायी समजले जाणारे अन्नच जर उपचारांमध्ये मोठा अडथळा ठरत असेल तर हा किती मोठा विरोधाभास आहे. नक्कीच. म्हणजे आपण पिढ्यानपिढ्या हेच मानतो की हिरव्या पालेभाज्या आणि नैसर्गिक मसाल्यांचे पदार्थ म्हणजे उत्तम आरोग्याची खात्री देणारी गुरुकिल्लीच आहे. पण वैद्यकीय विज्ञानाच्या जगात असे काही अत्यंत महत्त्वाचे ग्रे एरियाज किंवा अदृश्य धोके असतात, जिथे हे सामान्य आहाराचे नियम अचानक पूर्णपणे उलटे फिरतात. आणि म्हणूनच आजची ही सखोल चर्चा प्रत्येक घरासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. हो, आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच गुंतागुंतीच्या आणि बऱ्याचदा दुर्लक्षित राहिलेल्या विषयाचा वेध घेणार आहोत. आज आपल्याकडे एका अत्यंत महत्त्वाच्या वैद्यकीय माहितीपत्रकाचं स्रोत आहे, जे खरं तर खूप सविस्तर आणि उपयुक्त आहे. होय. हे माहितीपत्रक रत्नागिरीच्या कोकणनगर येथील प्रज्ञा क्लिनिकचे आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांनी तयार केलेले आहे. ते MD मेडिसिन आयुर्वेद आहेत आणि त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर आहे I499021. अच्छा, म्हणजे त्यांनी ही माहिती अतिशय अधिकृत आणि शास्त्रीय आधारावर दिलेली आहे. होय. त्यांनी विशेषतः रक्त पातळ करणारी औषधे म्हणजेच ब्लड थिनर्स घेणाऱ्या रुग्णांसाठी आहाराची ही एक अतिशय सविस्तर मार्गदर्शिका तयार केली आहे. आजची आपली मोहीमच ही आहे की यामागील विज्ञान डिकोड करणे. आणि ही मार्गदर्शिका खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण रक्ताच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून जी औषधे दिली जातात ती शरीरात एका अतिशय नाजूक रासायनिक समतोलावर काम करत असतात. बरोबर. रुग्णांच्या आहारातील काही रोजचे साधे घटक हा समतोल कसा बिघडवू शकतात यामागचं विज्ञान समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण बऱ्याचदा नकळत केल्या जाणाऱ्या चुकांमुळे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. खरं तर या माहितीपत्रकाचा आणि त्यातील नियमांचा अभ्यास करताना माझ्या मनात एक उपमा प्रकर्षणे आली. रक्त पातळ करणारी औषधे ही एखाद्या गजबजलेल्या आणि महत्त्वाच्या चौकातील ट्रॅफिक पोलिसांसारखी असतात. अरेच्छा, ही खूपच छान उपमा आहे. म्हणजे बघा, शरीरातील रक्ताची वाहतूक कुठेही न थांबता, कुठेही ट्रॅफिक जॅम किंवा रक्ताच्या गुठळ्या न होता अत्यंत सुरळीत चालू ठेवणं हे या पोलिसांचे मुख्य काम असते. अगदी बरोबर. पण आपण दररोज खात असलेलं अन्न जर या ट्रॅफिक पोलिसांचे नियमच गुपचूप बदलत असेल किंवा त्यांच्या कामात अडथळे आणत असेल तर शरीराच्या आत केवढा मोठा गोंधळ उडू शकतो. ठीक आहे, आपण हे थोडा उलगडून पाहूया. हो, ट्रॅफिक पोलिसांची ही उपमा अत्यंत चपखल आहे, कारण शरीरातील रक्ताभिसरण संस्था खरोखरच एका महामार्गासारखी असते. जेव्हा डॉक्टर एखाद्याला रक्त पातळ करण्याचे औषध देतात तेव्हा त्यांनी शरीरातील रक्ताची सांद्रता किंवा घट्टपणा एका विशिष्ट आणि सुरक्षित पातळीवर राखण्याचे अत्यंत अचूक गणित मांडलेले असते. आणि ते गणित बिघडायला नको असतं. नक्कीच. पण जर आहारातील काही घटक त्या औषधाच्या रासायनिक प्रक्रियेत हस्तक्षेप करत असतील तर ते गणित पूर्णपणे बिघडू शकते. आणि या माहितीपत्रकाची सुरुवातच एका अशा मोठ्या विरोधाभासाने होते जो वाचून कुणालाही धक्का बसेल. म्हणजे पालेभाज्यांच्या संदर्भात जो उल्लेख आहे तो. हो ना. लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत की पालक, मेथी, कोथिंबीर, शेपू यांसारख्या हिरव्या पालेभाज्या शरीरासाठी सर्वोत्तम आहेत. डोळ्यांसाठी चांगल्या, लोहाचे प्रमाण वाढवणाऱ्या अशा अनेक गुणांमुळे त्यांना आरोग्याचे सुपरहिरोच मानले जाते. हो, आपण नेहमीच त्यांना हेल्दी मानतो. पण डॉक्टर रेणुशे यांच्या या यादीत स्पष्टपणे नमूद केले आहे की एकदम जास्त प्रमाणात हिरव्या पालेभाज्या खाऊ नयेत. सोबतच व्हिटॅमिन के जास्त असलेले पदार्थ जसे की कोबी, फ्लॉवर आणि लेट्यूस टाळण्यास सांगितले आहे. हे वाचून सुरुवातीला थोडं आश्चर्य वाटतं. हो, म्हणजे लहानपणापासूनचे हे आरोग्याचे हिरो अचानक औषधांच्या कथेत खलनायक कसे काय बनले? इथली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे व्हिटॅमिन के. या सर्व हिरव्या पालेभाज्यांमध्ये आणि कोबी फ्लावर सारख्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन केचं प्रमाण लक्षणीयरित्या जास्त असते. अच्छा, म्हणजे हा सगळा खेळ व्हिटॅमिन केचा आहे तर? अगदी. आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन केचे शरीरातील मूळ काम काय आहे याच्या मुळाशी जावे लागेल. जेव्हा शरीराला एखादी जखम होते तेव्हा सतत रक्तस्राव होऊ नये म्हणून तिथे रक्ताची गुठळी होणे निसर्गतः अत्यंत गरजेचे असते. हो, नाहीतर रक्त वाहतच राहील. बरोबर.
ही गुठळी तयार करण्याच्या प्रक्रियेत यकृताला काही विशिष्ट प्रथिने तयार करावी लागतात आणि या प्रथिनांच्या निर्मितीसाठी व्हिटॅमिन के हे एक आवश्यक इंधन किंवा कच्चा माल म्हणून काम करते. हे खूपच रंजक आहे. जर आपण तर्काने विचार केला तर व्हिटॅमिन के हे रक्ताची गुठळी तयार करण्यास मदत करत आहे. हो. आणि दुसरीकडे रुग्ण जे ब्लड थिनर औषध घेत आहेत ते शरीरात कुठेही अनावश्यक गुठळ्या होऊ नये म्हणून रक्ताला पातळ ठेवण्याचं काम करत आहे. अगदी बरोबर. म्हणजे ही दोन्ही पूर्णपणे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने काम करत आहेत. मगाशच्या ट्रॅफिक पोलिसांच्या उपमेशी जर हे जोडायचं झाले तर ट्रॅफिक पोलीस म्हणजे ते औषध, वाहनांची वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हे व्हिटॅमिन के रस्त्यात अडथळे किंवा बॅरिकेड्स टाकून ट्रॅफिक थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. बापरे. म्हणजे आपण स्वतःच निरोगी राहण्याच्या नादात आपल्या जीवनरक्षक औषधाच्या कामात मोठे अडथळे निर्माण करत असतो. तंतोतंत. शरीराच्या आत खरोखरच ही एक प्रकारची मोठी रासायनिक ओढाताण सुरू असते. औषध रक्ताला पातळ करून गुठळ्या रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करत असते. आणि आहारातून आलेले ते अतिरिक्त व्हिटॅमिन के त्याच रक्ताला पुन्हा घट्ट करण्यासाठी यकृताला प्रोत्साहन देत असते. नक्कीच. यामुळे औषधाचा जो अपेक्षित परिणाम व्हायला हवा तो होत नाही आणि औषध निष्प्रभ ठरू लागते. हे तर खूपच गंभीर आहे. पण इथे या माहितीपत्रकातील एका विशिष्ट शब्दावर लक्ष केंद्रित करणं अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टर रेणुश यांनी एकदम जास्त प्रमाणात खाऊ नयेत असे ठळकपणे म्हटले आहे. अच्छा, एकदम जास्त प्रमाणात? हो. याचा अर्थ असा अजिबात नाही की हिरव्या भाज्या पूर्णपणे वर्ज कराव्यात किंवा त्या कधीच खाऊ नयेत. याचा अर्थ असा असावा की रोजच्या जेवणात थोडीशी कोथिंबीर किंवा आठवड्यातून 1-2 वेळा खाल्ली जाणारी मर्यादित पालेभाजी चालते. अगदी. पण समजा एखाद्याने अचानक ठरवले की मी आता फक्त हेल्दी डाएटच करणार आणि अचानक एका आठवड्यात सकाळ संध्याकाळ पालकाचं सूप, मेथीची भाजी आणि कोबीचं सॅलड खाण्यास सुरुवात केली तर तो व्हिटॅमिन केचा अचानक झालेला भडीमार औषधाचा प्रभाव पूर्णपणे शून्यावर आणू शकतो. म्हणजे इथे सातत्याचा अभाव हाच खरा धोका आहे. नेमके हेच. डॉक्टर जेव्हा रक्त पातळ करणाऱ्या औषधाचा डोस ठरवतात तेव्हा ते रुग्णाच्या नियमित आहाराचा विचार करूनच तो ठरवतात. जर आहारात अचानक व्हिटॅमिन के ची पातळी खूप जास्त वाढली तर औषधाचा तो डोस कमी पडू लागतो. हो, म्हणजे ट्रॅफिक पोलिसांनी ठरवलेल्या क्षमतेपेक्षा अचानक रस्त्यावरील अडथळे वाढले तर संपूर्ण यंत्रणा कोलमडते आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याचा गंभीर धोका पुन्हा निर्माण होतो. अगदी असंच घडतं. हे समजून घेणं खरोखरच डोळे उघडणारे आहे. म्हणजे जे बाहेरून आलेले व्हिटॅमिन के औषधाच्या कामात अडथळे आणते ते धोकादायक आहे हे स्पष्ट झालं. हो. पण जर याच्या अगदी उलट परिस्थिती असेल तर जर आहारातील काही पदार्थ ट्रॅफिक पोलिसांना मदत करण्याच्या उद्देशाने ट्रॅफिक अधिकच वेगाने पळवू लागले तर काय होईल? खूपच चांगला प्रश्न आहे. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. कारण हा विचार आपल्याला या माहितीपत्रकातील पुढच्या आणि भारतीय लोकांसाठी सर्वात महत्त्वाच्या भागाकडे घेऊन जातो. तो म्हणजे घरगुती मसाले आणि हर्बल उपाय. होय. आणि हा माहितीपत्रकाचा दुसरा अत्यंत संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी निगडित विभाग आहे. नक्कीच. डॉक्टर रेणुशे यांनी स्पष्ट केले आहे की डॉक्टरांचा सल्ला न घेता कोणतेही हर्बल पदार्थ किंवा काढे अजिबात घेऊ नयेत. जास्त प्रमाणात ग्रीन टी, लसूण आणि आले खाणे टाळावे. बापरे, हे तर रोजच्या वापरातले पदार्थ आहेत. होय ना. तसेच हळदीचे कॅप्सूल किंवा सप्लिमेंट आणि सरसोची भाजी म्हणजेच मोहरीची पाने घेणे टाळावे. आता जर आपण भारतीय स्वयंपाकघराचा विचार केला तर आपले जेवण लसूण, आले आणि हळदीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. ते तर आहेच. आणि विशेषतः कोविडच्या काळानंतर तर प्रत्येकाला सर्दी खोकला झाला की आल्याचा चहा, कडक काढा आणि हळदीचे दूध पिण्याची जणू सवयच लागली आहे. हो, लोक लगेच घरगुती उपाय करतात. जर मगाशच्या तर्कानुसार विचार केला तर लसूण, आले आणि हळद यांच्यात कदाचित स्वतःचे असे नैसर्गिक रक्त पातळ करण्याचे गुणधर्म असावेत आणि म्हणूनच ते आधीच रक्त पातळ करणाऱ्या औषधांसोबत घेतल्यास धोकादायक ठरत असावेत. हे बरोबर आहे का? जर आपण हे मोठ्या संदर्भाशी जोडले तर तुमचे हे विश्लेषण अगदी अचूक आणि तार्किक आहे. अच्छा. या पारंपरिक मसाल्यांमध्ये आणि हर्बल पदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या रक्त पातळ करण्याची मोठी क्षमता असते. शतकानुशतके आयुर्वेदात आणि घरगुती उपायांमध्ये त्यांचा वापर याच औषधी गुणांसाठी केला जातो. म्हणजे ते मुळातच रक्त पातळ करतात. हो. पण जेव्हा एखादा रुग्ण आधीच आधुनिक वैद्यकीय ब्लड थिनर घेत असतो आणि त्यावर तो नैसर्गिकरित्या रक्त पातळ करणारे हे पदार्थ जास्त प्रमाणात घेतो तर ते औषधाच्या विरुद्ध काम करत नाहीत, तर ते औषधाला गरजेपेक्षा जास्त मदत करू लागतात.
अगदी बरोबर. म्हणजे आधीच औषध रक्ताची जाडी कमी करत आहे आणि वरून हे मसाले ती जाडी आणखी वेगाने कमी करत आहेत. ट्रॅफिक पोलिसांच्या उपमेत सांगायचे तर हे असे आहे की चौकात आधीच ट्रॅफिक पोलीस वाहतूक सुरळीत करत आहेत आणि त्यात काही अतिउत्साही नागरिक रस्त्यावर उतरून ट्रॅफिक इतक्या वेगाने आणि अनियंत्रितपणे पुढे सोडू लागले आहेत की वाहनांच्या अपघाताचा धोका निर्माण झालाय. अगदी अचूक. वैद्यकीय परिभाषेत या स्थितीला ओव्हर थिनिंग किंवा रक्ताचे अतिपातळीकरण असे म्हणतात. बापरे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असू शकते. समजा औषधामुळे रक्ताची जाडी 100 वरून 50 वर आणली गेली आहे, जी सुरक्षित पातळी आहे. पण वरून हळदीचे कॅप्सूल्स आणि आल्या लसणाचा कडक काढा प्यायल्यामुळे ती पातळी अचानक 20 किंवा 10 वर येऊ शकते. म्हणजे रक्ताचा वेग आणि पातळपणा इतका वाढतो की न थांबणाऱ्या रक्तस्रावाचा धोका निर्माण होतो. हो. अगदी साध्या मार लागण्याने किंवा खरचटण्यानेही रक्त थांबत नाही किंवा सर्वात भयंकर म्हणजे शरीराच्या आत अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो. भाजीत घातलेली चिमूटभर हळद किंवा फोडणीतला थोडासा लसूण सहसा कोणताही धोका निर्माण करत नाही. म्हणजे जेवणातले सामान्य मसाले चालतात. हो, पण आजकाल बाजारात जे हळदीचे कॅप्सूल मिळतात ते त्या रसायनाचे अत्यंत केंद्रित रूप असते. रोज 4-5 कप कडक ग्रीन टी पिणे किंवा रोज सकाळी आल्याचा रस पिणे हे औषधांसोबतचे एक अतिशय भयानक आणि धोकादायक कॉम्बिनेशन ठरू शकते. आणि ते सरसोच्या भाजीचं काय? सरसोची भाजी म्हणजेच मोहरीच्या पानांमध्येही काही विशिष्ट संयुगे असतात जी हाच ओव्हर थिनिंगचा धोका वाढवतात. हे खरोखरच विचार करायला लावणारे आहे. आपल्याला नेहमी वाटतं की नैसर्गिक किंवा हर्बल म्हणजे नेहमी 100% सुरक्षित आणि निर्धोक असते. हो, लोकांचा तोच समज असतो. पण हे नेहमीच खरे नसते, विशेषतः जेव्हा आधीच गंभीर औषधोपचार सुरू असतात. नैसर्गिक पदार्थांमधील रसायने औषधांमधील रसायनांसोबत कशी प्रतिक्रिया देतील याचा विचार करणे गरजेचे आहे. अगदी बरोबर. आता आपण भाज्या पाहिल्या, मसाले आणि हर्बल उपायांचे भयानक परिणाम पाहिले, पण या माहितीपत्रकाचा पुढचा विभाग आधुनिक जीवनशैलीच्या सवयींवर बोट ठेवतो. हो, तो विभागही तितकाच महत्वाचा आहे. आणि याचा थेट संबंध शरीराच्या एका अत्यंत महत्त्वाच्या अवयवाशी आहे. तुम्ही जंक फूड, तेलकट पदार्थ आणि अल्कोहोलच्या विस्तृत यादीबद्दल बोलत आहात. होय, डॉक्टर रेणुशे यांनी पिझ्झासारखे जंक फूड, तसेच भजी, वडा, समोसा, पापड यांसारखे अतिरिक्त तेलकट व तळलेले पदार्थ पूर्णपणे टाळण्यास किंवा अत्यंत मर्यादित ठेवण्यास सांगितले आहे. आणि या यादीत पुढे खूप तिखट मसाले, जास्त प्रमाणात रेड चिली पावडर म्हणजे लाल तिखट, अल्कोहोल जसे की बियर, वाईन आणि जास्त साखर असलेले पदार्थ जसे मिठाई, केक आणि पॅकेज स्नॅक्स टाळण्याचाही अतिशय स्पष्ट उल्लेख आहे. हो, ही यादी बरीच मोठी आहे. नाच माहीत आहे. पण माझा प्रश्न असा आहे की या जंक फूडचा किंवा अल्कोहोलचा आणि रक्त पातळ करण्याच्या औषधांचा थेट रासायनिक संबंध काय आहे? यावरून एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो, जो तुम्ही अगदी बरोबर ओळखलाय. लेली आहे. कारण जंक फूडचा रक्ताच्या गुठळ्यांशी थेट संबंध कसा असू शकतो? वरवर पाहता हा सक्त वजन नियंत्रणाचा किंवा सामान्य आरोग्याचा सल्ला वाटू शकतो, पण यामागे एक अतिशय गुंतागुंतीची आणि महत्वाची शारीरिक यंत्रणा आहे. आणि ती यंत्रणा म्हणजे आपले यकृत म्हणजेच लिव्हर. अच्छा, लिव्हरचा संबंध आहे इथे. हो, आपण जेव्हा तोंडवाटे कोणतीही गोळी किंवा औषध घेतो तेव्हा ते थेट रक्तात मिसळून आपले काम सुरू करत नाही. ते पचनानंतर आधी यकृतामध्ये जाते. म्हणजे यकृत हे शरीराच्या एका महाकाय रासायनिक कारखान्यासारखे काम करते. किंवा तुमच्या मगाशच्या ट्रॅफिक पोलिसांच्या हेडक्वार्टर्ससारखे काम करते. अरे वा. म्हणजे यकृत त्या औषधावर प्रक्रिया करते, त्याचे विघटन करते आणि मग ते शरीराला वापरण्यायोग्य बनवून रक्तात सोडते. याचा अर्थ रक्त पातळ करणारी औषधे यकृतावर पूर्णपणे अवलंबून असतात. अगदी बरोबर. रक्त पातळ करणाऱ्या औषधांचं प्रमाण, त्यांचा शरीरातील वेग आणि त्यांचा प्रभाव हा यकृताच्या कार्यक्षमतेवर ठरतो. यकृतामध्ये काही विशिष्ट रसायने किंवा एन्झाईम्स असतात जी या औषधांवर प्रक्रिया करतात. आता जेव्हा शरीरात अतिरिक्त तेलकट पदार्थ, जंक फूड, भरपूर साखर किंवा अल्कोहोल जाते तेव्हा यकृतावर अचानक खूप मोठा ताण येतो. बापरे. म्हणजे कामाचा ताण वाढतो. हो ना. हे सर्व जड आणि गुंतागुंतीचे पदार्थ पचवण्यासाठी, त्यातील विषारी घटक शरीराबाहेर काढण्यासाठी यकृताला अतिरिक्त काम करावे लागते.
अल्कोहोल तर यकृताच्या कामाची पद्धत आणि वेगच बदलून टाकते. जर याला ट्रॅफिक पोलिसांच्या उपमेशी जोडायचे झाले तर हे असे आहे की शहरात अचानक एखादा मोठा उत्सव किंवा अनियंत्रित मिरवणूक सुरू झाली आहे. जे जंक फूड आणि अल्कोहोलचं प्रतीक आहे. अगदी. आणि ट्रॅफिक पोलिसांचं संपूर्ण लक्ष आणि त्यांची सर्व ऊर्जा ती गोंधळाची परिस्थिती हाताळण्यात खर्च होत आहे. त्यामुळे ते आपले मूळ काम करू शकत नाहीत आणि संपूर्ण शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. तसंच जेव्हा यकृत या जंक फूड किंवा अल्कोहोलवर प्रक्रिया करण्यात पूर्णपणे व्यस्त असते तेव्हा ते त्या रक्त पातळ करणाऱ्या औषधावर योग्य प्रकारे प्रक्रिया करू शकत नाही. याचे काय परिणाम होतात मग? यामुळे 2 अत्यंत धोकादायक गोष्टी घडू शकतात. एक तर औषध यकृतातून वेळेवर बाहेर पडत नाही आणि शरीरात त्याचे प्रमाण साचत जाते, ज्यामुळे रक्ताचे ओव्हरथिनिंग होऊन अतिरक्तस्रावाचा धोका वाढतो. आणि दुसरी गोष्ट, किंवा यकृताच्या बिघडलेल्या कार्यामुळे औषध खूप वेगाने नष्ट होते आणि त्याचा काहीच प्रभाव पडत नाही, ज्यामुळे रक्ताची गुठळी होण्याचा मूळ धोका पुन्हा निर्माण होतो. आणि त्या यादीत जास्त मसालेदार पदार्थ आणि रेड चिली पावडरचाही उल्लेख होता. त्याचा संबंध थेट पोटाच्या आतील नाजूक त्वचेशी असावा? अगदी बरोबर ओळखलात. जास्त तिखट आणि मसालेदार खाल्ल्याने पोटाच्या अस्तराला किंवा आतड्यांना इजा होऊ शकते, जसे की अल्सर. आणि जर रुग्ण आधीच रक्त पातळ करणारी औषधं घेत असेल तर पोटातील या छोट्याशा जखमेतूनही अंतर्गत रक्तस्राव सुरू होऊ शकतो, जो लवकर लक्षातही येत नाही आणि तो गंभीर स्वरूप धारण करू शकतो. हे अत्यंत अचूक निरीक्षण आहे. म्हणजे पचनसंस्था खूप नाजूक असते तर? हो, शरीराची चयापचय क्रिया आणि पचनसंस्था ही अत्यंत नाजूक समतोल असलेली व्यवस्था आहे. बाहेरील अतिरिक्त तेल, अतिमसाले, अल्कोहोल आणि साखर हा समतोल पूर्णपणे बिघडवतात आणि पर्यायाने जीवनरक्षक औषधांच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा निर्माण करतात. आणि जे पॅकेज स्नॅक्स असतात त्यांच्यात अदृश्य मीठ आणि प्रिझर्वेटिव्ह असतात ना? होय, ते सुद्धा यकृतावर आणि रक्तदाबावर ताण आणून याच गुंतागुंतीत भर घालतात. आता आपण या संपूर्ण विश्लेषणाच्या एका अत्यंत निर्णायक आणि महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. आपण पाहिले की हिरव्या भाज्यांमधील अतिरिक्त व्हिटॅमिन के औषधाच्या विरुद्ध काम करून अडथळे निर्माण करते. हो, आपण पाहिले की आले, लसूण, हळदीचे अति हर्बल उपाय औषधाला जास्तच मदत करून ओव्हरथिनिंगचा धोका निर्माण करतात. अगदी. आणि आपण हेही समजून घेतले की जंक फूड, तळलेले पदार्थ आणि अल्कोहोल यकृतावर प्रचंड ताण देऊन औषधाचं संपूर्ण संतुलनच नष्ट करतात. मग ह्या सर्व माहितीचा सुवर्ण मध्य काय आहे? रुग्णांनी नक्की करावे तरी काय? हा सुवर्णमध्य डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांनी या माहितीपत्रकाच्या अगदी शेवटी एका गोल्डन रूलच्या रूपात अत्यंत स्पष्टपणे दिला आहे. तो नियम काय आहे? त्यांनी स्पष्ट शब्दांत लिहिले आहे की रक्त पातळ करणारी औषधे घेत असताना आहार अचानक बदलू नये व डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आहार घ्यावा. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आहार अचानक बदलू नये हे एकच वाक्य या संपूर्ण चर्चेचं सार आहे. अगदी 100%. कारण डॉक्टर जेव्हा औषधाचा डोस ठरवून देतात तेव्हा ते रुग्णाच्या नियमित आहाराच्या सवयी गृहीत धरूनच तो डोस निश्चित करतात. हो, आणि म्हणूनच इथे मुख्य सूत्र आहे सातत्य. म्हणजे जर एखाद्याने पूर्वीपासून आठवड्यातून 2दा मर्यादित प्रमाणात पालेभाजी खाण्याची सवय ठेवली असेल तर तीच सवय चालू ठेवणं सुरक्षित आहे. बरोबर. आहारामध्ये जो काही समतोल आहे तो टिकवून ठेवणं महत्त्वाचं आहे. पण जर अचानक एखादा पदार्थ पूर्णपणे बंद केला किंवा अचानक एखादा नवीन हर्बल काढा रोज पिण्यास सुरुवात केली तर शरीरात औषधाची जी पातळी स्थिर झालेली असते ती कोलमडते. आणि म्हणूनच कोणत्याही नवीन बदल करण्यापूर्वी, मग तो कितीही नैसर्गिक वाटत असला तरी, डॉक्टरांशी चर्चा करणं अनिवार्य आहे. नक्कीच. म्हणूनच माहितीच्या अधिकृततेसाठी आणि रुग्णांच्या सोयीसाठी डॉक्टर रेणुशे यांनी त्यांच्या माहितीपत्रकात संपर्कासाठी त्यांचा मोबाईल नंबर 7057394036 देखील दिलेला आहे. हे एक उत्तम उदाहरण आहे की डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शन हेच या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचं कवच आहे. अगदी बरोबर. प्रत्येक रुग्णाने आपल्या स्वतःच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं हाच एकमेव सुरक्षित मार्ग आहे. इंटरनेटवरील माहितीच्या आधारे स्वतःच निर्णय घेणे नाही. नक्कीच. वैद्यकीय माहिती ही बऱ्याचदा फक्त करावे आणि करू नये या नियमांच्या रूपात समोर येते. तेव्हा ती रुक्ष आणि निर्बंध लादणारी वाटते. पण जेव्हा त्यामागचं विज्ञान आणि शरीराची यंत्रणा समजून घेतली जाते तेव्हा ती खूप तार्किक आणि रुग्णाच्या हिताची वाटते.
आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी एक विचार प्रकर्षाने समोर येतो जो प्रत्येकाने स्वतःशी तपासून पाहण्यासारखा आहे. कोणता विचार? आज आपण पाहिलं की आपण दररोज खात असलेले अगदी साधे अन्न जसं की पालक, लसूण, हळद, चहा आणि आधुनिक औषधे यांच्यात आपल्या शरीराच्या आत एक किती गुंतागुंतीची आणि शांत रासायनिक लढाई चालू असते. खरंच हे खूप आश्चर्यकारक आहे. जर या साध्या पदार्थांचा जीवनरक्षक औषधांच्या कार्यक्षमतेवर इतका मोठा प्रभाव पडत असेल तर आपण आजारांवर एखादी गोळी घेताना आपल्या ताटात नेमके काय वाढले आहे याचा किती वेळा गांभीर्याने विचार करतो? खूपच कमी वेळा खरं तर. आपल्या रोजच्या जेवणातील असे आणखी कोणते साधेसुधे पदार्थ असतील जे आपल्या इतर औषधांसोबत असाच लपाछिपीचा खेळ खेळत असतील? हा खरंच खूप महत्वाचा प्रश्न आहे. कदाचित पुढच्या वेळी जेव्हा हातात एखादे औषध असेल तेव्हा त्यासोबत घेतल्या जाणाऱ्या आहाराकडे एका वेगळ्या, अधिक वैज्ञानिक आणि जागरूक दृष्टीने पाहिले जाईल. हाच या संपूर्ण माहितीचा खरा उद्देश आहे.